नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज 29 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. आज इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया पण येणार आहे, त्यामुळे इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियाचे जे काही डिटेल्स असतील ते आपण उद्या बघूयात आणि त्यानंतर अर्थसंकल्प. सो या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतील की जिच्यामधून आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न टॅकल करण्यासंबंधीचं जे काही रेफरन्सेस आहेत ते मिळतात. स्पॉटलाईट बुक्स जे आहेत, तर स्पॉटलाईट इयरबुक 2021, स्पॉटलाईट MCQ 2021. तर याच्यामध्ये एक सूचना होती. स्पॉटलाईट MCQची जी पहिली आपली प्रिंट होती तिच्यामध्ये पहिल्या टेस्टमधला जो 98 नंबरचा प्रश्न आहे तिच्यामध्ये एक शब्द राहिला आहे, कॉड. ओके, म्हणजे खालीलपैकी कुठले देश कॉडचे सदस्य आहेत असं आहे ते. नंतरच्या प्रिंटमध्ये ती गोष्ट आपण केली होती, पण जरी कोणाला काही इश्यू असेल तर ते बघू शकतात की हा शब्द एक तिथं गाळला गेला होता, कॉड. ओके, आणि स्पॉटलाईट चे बुक्स जे आहेत त्याच्यासाठीचा पोस्टल सर्व्हिसचा नंबर आहे 8446430119. ऑनलाईन ॲमेझॉनवर आहे, Cart91वर आहे, kesagaronline.com आहे, फ्लिपकार्टवर आहे. तर इथून तुम्ही मागवू शकता. आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि एकंदरच अधिवेशनावर परत एकदा आंदोलनाचं सावट आपल्याला दिसतंय. शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. अजून कुठलाही आपल्याला मार्ग शेतकरी आंदोलन, शेतकरी कायदे याच्यामध्ये दिसत नाही आणि येत्या काळामध्ये मग आता ते आपल्यासमोर येईल की परिस्थिती नेमकी काय होते. जवळपास 16 विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काल घेतलेला आहे. तर बघूया त्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात, पण याच्यामधून लवकरात लवकर काहीतरी मार्ग निघणं गरजेचं आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ पुरस्कार जे आहेत, तर राष्ट्रीय स्तरावर हे पुरस्कार दिले जातात. आता सहकारी क्षेत्रातले आहेत, सहकार क्षेत्र जे आहे ते खूप चांगलं करून ठेवायचं. त्याचं रिझन असं आहे की तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षा बघा, सहकारवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न तुम्हाला दिसतील किंवा त्याच्याशी निगडीत ज्या काही बाबी आहेत. सो इकॉनॉमीच्या याच्यातून सहकार करून ठेवा. सर्वोत्कृष्ट साखर कारखाना जो आहे त्याचं वसंतदादा पाटील पारितोषिक असतं राष्ट्रीय स्तरावर, ते भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पुण्याला मिळालेला आहे. उत्कृष्ट ऊस उत्पादकता पारितोषिक डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना सांगली याला मिळालेला आहे. तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर. उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन पुरस्कार नर्मदा खांड उद्योग गुजरात. विक्रमी ऊस गाळप पुरस्कार खेडूत सहकारी कारखाना गुजरात. विक्रमी साखर निर्यात पुरस्कार जवाहर सहकारी कारखाना कोल्हापूर. आता हे जे आहे की वेगवेगळे पुरस्कार आहेत की सुरुवातीचा जो होता तो उत्कृष्ट साखर कारखाना, ऊस उत्पादकता, कार्यक्षमता, वित्तीय व्यवस्थापन, गाळप, निर्यात या सर्वांचा विचार करता एकूण 21 पुरस्कार दिले जातात. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, मग त्याच्यामध्ये टोटल 21 पुरस्कार होतात. आता याच्यामध्ये देशभरातल्या 92 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला होता. टोटल जे काही सहभागी साखर कारखाने होते ते 92 होते. त्याच्यात महाराष्ट्रातले जे होते ते 37 साखर कारखाने होते, 37. पुरस्कार वितरण 26 मार्च 2021 रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात होणार आहे आणि तिथं जागतिक आव्हानं आणि भारतीय उद्योगाला संधी या विषयावर चर्चासत्र पण होणार आहे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर जो गरुड उडतोय बघा, तर हा इजिप्शियन गरुड आहे आणि इंदापूरच्या परिसरामध्ये हा दुर्मिळ गरुड जो आहे तो दिसलेला आहे आणि त्याच्यामुळं मग ही न्यूज आहे. तर इजिप्शियन गरुड जो आहे, तर या इजिप्शियन गरुडाबद्दल इंदापूर तालुक्यातलं जे भिगवण कळस भाग आहे तिथल्या गवताळ प्रदेशामध्ये हा इजिप्शियन गिधाड जो आहे तर ते आढळलेलं आहे. आणि इजिप्शियन गिधाड जे आहे त्याला जे काही पांढरे गिधाड म्हणून ओळखलं जातं बघा. MCQ करता हे लक्षात ठेवा. आकाराने जरा लहान आहे ते आणि गिधाडाचं डोकं जे आहे ते पिसेविरहित असतं आणि पिवळसर असतं. एक तर त्याची साईज कमी आहे, त्याचं जे डोकं असतं ते त्याच्यावर कसल्याही प्रकारचे पिसं नसतात आणि ते पिवळसर असतं. उड्डाणाची जी पिसं असतात ती काळसर असतात, लांबट असतात, टोकदार असतात. या फोटोमध्ये पण आपल्याला दिसत आहेत की ही उड्डाणाची जी पिसं आहेत ती काळसर आहेत, लांबट आहे, टोकदार आहेत. हा ना, इकडं बघा, ही इकडची टोकं खूप प्रॉपरली त्याच्यात दिसत आहेत. त्याच्यानंतर ही जात जरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण काय होतं की सौंदर्याने कुरूप असलेला हा पक्षी जो आहे तो मृतभक्षक असल्यामुळे सामाजिक स्तरावर तो उपेक्षित राहिला. त्याचं रिझन जे आहे, खरं तर सौंदर्य बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं, पण आता
है ना. एकीकडं आपली एक सौंदर्याची ढोपळमानाची जी काही कल्पना आहे ना, जे काही फिजिकल हिच्यानुसार आपण बघतो, तर त्याच्यानुसार मग हा जो पक्षी आहे तो दुर्लक्षित असण्याचं कारण त्याचं तो सौंदर्यवान नाही आहे हे दिलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अँड्रू ब्रुक्स यांचं निधन झालेलं आहे. खूप महत्त्वाची व्यक्ती होती. लाळेच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी शोधून काढणारी ही व्यक्ती आहे आणि हे फार महत्त्वाचं संशोधन होतं आणि आजही ते वापरलं जातं आहे. रुटगर्स विद्यापीठामध्ये जनुकशास्त्रज्ञ विभागात त्यांनी संशोधन केलं होतं बघा, अँड्रू ब्रुक्स. भारताचा जो विकास दर आहे, आता खरं तर काल आपण ही न्यूज बघितली होती पण तिच्यात अजून काही डिटेल्स आपल्याकडे जास्तीचे आले आहेत की भारताचा विकास दर 2021मध्ये 11.5% होईल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधींनी अंदाज व्यक्त केलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF. आता जेव्हा जेव्हा अशा गोष्टी न्यूजमध्ये येतात तर तुमचं काम आहे की तुम्ही लगेच इकॉनॉमीचं बुक काढून त्याच्यातून IMF वाचून काढलं पाहिजे. सिम्पल आहे की तुम्ही जस्ट गुगल सर्च करून पण त्याचं बेसिक जे आहे, स्थापना, कुणाला कर्ज देतं हा ना, कुणाला देत नाही, मदत काय करतं, बेलआउट पॅकेज पाकिस्तानने मागितलं होतं. आता पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती वाईट होती. मग IMFचं नेमकं कार्य काय आहे त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. भारत जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था 2021मध्ये बनेल कारण करोनानंतर 2 अंकी विकास दर भारताचा असणार आहे. चीनचा विकास दर जर तुम्ही बघितला तर 2000मध्ये 2.3 आणि 2022मध्ये 6.8. ओके, तर चीनचा हा विकास दर आणि त्याच्या पण पेक्षा आपला बघा तुम्ही की 11.5, 2 आकडे. मग भारत सर्वात मोठी असेल असं IMFने म्हटलं आहे. नक्कीच है ना, IMFच्या तोंडात साखर पडव, चांगली गोष्ट आहे. 2021-22 पंडित भीमसेन जोशी यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, हे एक लक्षात ठेवा. टाटा ट्रस्टचा अहवाल आहे बघा, न्यायदान प्रक्रियेसंबंधीचा. जनतेला न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑगस्ट 2020पर्यंत माहितीच्या आधारे राज्यांचे क्रमांक बघा. महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, पंजाब आणि 5 नंबरवर आहे केरळ. सो हे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, कारण महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे न्यायदानामध्ये. तर महाराष्ट्राच्या बाबतीत ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. हे असले जे वन लाईनर असतात ना की न्यायदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कुठलं, तर कंबाईनची जी एक्झाम आहे त्या कंबाईनसाठी एकदम प्रॉपर रेसिपी आहे ही. तुम्ही कंबाईनचे पेपर बघा, तिच्यात तुम्हाला असे वन लाईनर खूप दिसतात, पहिला क्रमांक वगैरे. न्याय देण्याच्या 4 स्तंभांवर आधारित हा अहवाल आहे. पोलीस, न्यायपालिका, कारागृह, कायदेशीर मदत. म्हणजे न्याय देण्याचे 4 स्तंभ जे असतील तर ते आहे. MCQ करता पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, न्याय देण्याच्या किंवा न्यायदानाच्या 4 स्तंभ खालीलपैकी कुठले आहे. पोलीस, न्यायपालिका, कारागृह, कायदेशीर मदत. देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये 35.34 दशलक्ष आणि उच्च न्यायालयात 4.74 दशलक्ष खटले प्रलंबित आहेत. शंकर सारडा, वय वर्ष 83, ज्येष्ठ समीक्षक आणि बाल साहित्यकार आहेत. लेखन जर तुम्ही बघितलं तर आनंद, बालमित्र, साधना या अंकांमधून त्यांनी लिखाणास सुरुवात केली होती. अनुवाद टॉल्स्टॉय, गिबन या लेखकांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद त्यांनी केले होते. आणि बाल साहित्य याच्यामध्ये झिपऱ्या आणि राणी, नंदनवनाची फेरी, चतुरचंपा, दुर्देशचे प्रतिभावंत, मांत्रिकाची जिरली मस्ती, पुस्तकं, विश्व साहित्यातील फेरफटका, बेस्ट सेलर बुक्स, ग्रंथवैभव, ग्रंथविशेष, ग्रंथ संसवर. तर ही पुस्तकंही आहेत. सावंतवाडीच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. पुरस्कारांच्या बाबतीत जर विचार केला तर हमो मराठे स्मृती गौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार, तर हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. इंडिया जस्टिस अहवाल 2021नुसार महिला न्यायमूर्तींचा जर तुम्ही विचार केला कनिष्ठ न्यायालयामध्ये, तर सर्वाधिक महिला न्यायमूर्ती कनिष्ठ न्यायालयामध्ये तेलंगणामध्ये आहेत 46.2%. सर्वात कमी झारखंडमध्ये आहे 12.1%. देशातल्या 5 राज्यांमध्ये उच्च न्यायालयांचा विचार करतात हायकोर्ट, ऑगस्ट 2020पर्यंत एकही महिला न्यायाधीश नव्हती. कुठले राज्य आहेत? बिहार, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, उत्तराखंड. उच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर 11%वरून 13%वर पोहोचलेलं आहे. कनिष्ठ न्यायालयामधल्या महिला न्यायमूर्तींचं जर तुम्ही प्रमाण बघितलं तर 28वरून 30%वर. म्हणजे हायकोर्टामध्ये ज्या काही महिला न्यायाधीश आहेत तर त्यांची संख्या जी आहे ती फार कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू कनिष्ठ न्यायालयांमध्ये दर 3 न्यायमूर्ती मागे 1 महिला न्यायमूर्ती आहे. आता हे बघा 30% म्हणजे काय है ना, 3:1 असं झालं आहे. आणि इकडं उच्च न्यायालयात ते 9:1 आहे. उच्च न्यायालयात 9 न्यायाधीशांमागे केवळ 1 महिला न्यायाधीश आहेत. ओके. गोवा, कनिष्ठ न्यायालयात महिला न्यायमूर्तींचं प्रमाण जे आहे ते सर्वाधिक आहे 72%.
सो हे एक लक्षात ठेवा की महिला न्यायाधीश आणि हा ना ते सगळे रेफरन्सेस. महिला न्यायाधीशांनी दिलेला एक निर्णय पण सध्या वादग्रस्त आहे, तो बघूयात. आता राम मंदिराची जी उभारणी आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की राम मंदिराचा उल्लेख, आता दोन गोष्टी आहेत. प्रजासत्ताक दिनी जे आहे 26 जानेवारीला जे काही चित्ररथ होते त्याच्यातला पहिला क्रमांक जो मिळालेला आहे तो यूपीच्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला मिळालेला आहे. आणि तो चित्ररथ जो होता तो म्हणजे की राम मंदिराची प्रतिकृती होती ती. ओके, तर हे एक MCQ करता लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा जो आहे की राम मंदिर जे आपल्याला 2024पर्यंत उभं करायचं आहे, तर याच्यामध्ये जो मुद्दा आहे की राम मंदिराच्या बाबतीमध्ये ते 2025पर्यंत जाऊ शकतं, कारण त्याचा पाया खोदत असताना काही टेक्निकल बाबी समोर आलेल्या आहेत. याच्यात जवळपास 200 फूट खाली खोदकाम करायचं आहे आणि जवळपास 1200 खांब जे आहेत ते तिथं बसवायचे आहेत. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे. आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीने काम होतं ते बघूयात. तर राम मंदिराबद्दलचा हा एक रेफरन्स आहे की चित्ररथ UP पहिला क्रमांक 26 जानेवारी. त्याच्यानंतर आता बघा, महिला न्यायाधीशांनी दिलेला हा एक अजून महत्त्वाचा एक निर्णय आहे आणि नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत हात पकडणं किंवा पॅन्टचे चेन उघडणं हा लैंगिक अत्याचार नाही. कालच एक आपण बघितला होता निर्णय की जो वादग्रस्त होता त्याच्या अगेन्स्ट, म्हणजे जे काय आहे की महिला आयोग असेल, बाल आयोग असेल किंवा दुसरं जे आहे की केंद्र सरकार, हे सुप्रीम कोर्टात गेले होते. आता शरीराचा शरीराशी संबंध आला नसेल किंवा केवळ कपड्यांची चापचपणी केली असेल तर लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत मोडत नाही असं तिच्यात म्हटलं होतं. आता हा दुसरा जो आहे की अल्पवयीन मुलीचा हात पकडणं, पॅन्टची चेन उघडं असणं, तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही बाब लैंगिक अत्याचार ठरत नाही. म्हणजे पॉक्सो जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत या बाबी येत नाहीत असा निर्णय दिलेला आहे नागपूर खंडपीठाने. याच्यावर बरीच टीका होते सध्या, सर्वदूर हे आहे. तर आपली जी न्यायव्यवस्था आहे आणि तिच्यामधून जे काही निर्णय येत असतात तो ऑब्वियसली आर्टिकल 19 आहे, एक्सप्रेशन आणि त्या सगळ्या गोष्टी. पण एका ब्रॉड इच्यावर जर तुम्ही जाऊन गोष्ट बघितली, म्हणजे आपल्या इथं प्रॉब्लेम काय की बऱ्याचदा जे असतं की फंडामेंटल राईटच्या बाबतीत तुम्ही बघा आर्टिकल 21 आहे. मग आर्टिकल 21 मनेका गांधीची केस आहे की ब्रॉडर इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21. मग ते जे काय आहे, प्रत्येक वेळेस एखाद्या खटल्याची गरज नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट जी आहे ती ब्रॉडर याच्यावर बघितली पाहिजे. जो काही कॅनव्हास आहे तो त्याच्यासाठीचा जो लिबरल ठेवला पाहिजे. तुम्ही टिपिकल शब्दांमध्ये अडकता कामा नये, है ना. नंतर शब्दात अडकलेली जी व्यवस्था आहे तर तिच्यामधून अशा गोष्टी होत असतात. सो शब्दात अडकलेलं नसावं. बघू येत्या काळात काय होतं. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि हे बरेच पुरस्कार आहेत. 34 साहित्यिकांची यावर्षीची आहे ती निवड करण्यात आलेली आहे. तर मराठी भाषेमधलं जे काही उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती असते त्याच्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. तर तुम्ही टेलिग्रामवर हे वाचू शकता, मी शेअर करेल, है ना. एवढी सगळी नावं तुम्हाला सांगण्यात इथं काही पॉईंट नाही आहे. प्रजासत्ताक दिनाचं संचलन जे आहे तिच्यामध्ये महाराष्ट्राच्या NCCला उपविजेतेपद मिळालेलं आहे. ओके, चांगली बाब आहे. पुण्याची कशिश मेथवानी जी आहे ती सर्वोत्तम छात्र ठरलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या NCCमधील पुण्याची कशिश मेथवानी जी आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि जे काही उपविजेतेपद NCCला मिळालेलं आहे तेही लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे खूप महत्त्वाचं एक आर्टिकल आहे, म्हणजे ॲक्च्युली हा एक इंटरव्ह्यू आहे आणि हिच्यामध्ये जे आहे की वाय हॅवंट अदर स्पोर्ट्स रीच द हाईट ऑफ क्रिकेट. म्हणजे भारतात जेवढी क्रिकेटची पॉप्युलॅरिटी आहे तेवढं बाकीच्या स्पोर्ट्सच्या बाबतीत का होत नाही. आणि इंडिया नीड्स अ स्पोर्टिंग कल्चर, बेटर इन्फ्रास्ट्रक्चर अँड वेल ट्रेन्ड कोचेस. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही एकीकडे बघताय की कबड्डी आहे, खो खो आहे, फुटबॉल आहे, मग खेलो इंडियासारखे प्रोग्राम आपण घेतो, है ना, की मिशन 1 मिलेनियम वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मग अदर दॅन क्रिकेट जे आहे की फुटबॉल असेल किंवा कुठलाही दुसरा स्पोर्ट्स घ्या तुम्ही, मातीतला कबड्डी, याला तिथपर्यंत का जाता येत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. कारण आपल्या इथं बऱ्याचशा बाबी ज्या आहेत की फायनान्शियल असेल किंवा करिअर एक चांगलं होणं, अशा कितीतरी बाबी आहेत की ज्या इथं वर्क होत नाही आणि त्याच्यामुळे मग हा सगळे मुद्दे जे आहेत ते समोर येतात. मग भारतामध्ये जे आहे की बऱ्याचदा असं होतं की ऑलिम्पिक आहे, मग कुणी मेडल आणलं एखाद्या XY प्लेयरनी, मग तुम्ही त्याला देणार 5 कोटी रुपये आम्ही याला देतो. पण हेच 5 कोटी रुपये जर आधी इन्फ्रास्ट्रक्चरवर तुम्ही खर्च केले तर तिच्यातून कदाचित खूप चांगले प्लेयर्स येऊ शकतात आणि भारताला जे 1, 2, 3 मेडल मिळतात आपल्याला, है ना,
त्याच्याऐवजी आपण जास्तीचे मेडल आणू शकतो. तर हा एक मुद्दा आहे. हा मुद्दा कोणी उचलला होता तुम्ही जर है ना, अखिल कुमार नावाचा एक मुष्टियोद्धा होता आणि त्यांनी ऑलिम्पिकला जायच्या आधी सांगितलं होतं की उद्या आम्ही विजयी होऊ नाही होऊ, है ना. विजेंदर सिंह वगैरे तुम्हाला जर आठवत असतील तर त्यांचा तो कझन ब्रदर होता. पण आम्ही कुठल्या परिस्थितीतून आलेलो आहोत हे सगळ्या देशाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते एक्सप्लेन केलं होतं. म्हणून हे जे बक्षिसांचं कल्चर आहे की मेडल आणल्यावर बक्षीस, तर हे खरं तर चुकीचं कल्चर आहे. तुम्ही सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, है ना. म्हणजे तुम्ही जर एक एक केस स्टडी घेतली की अभिनव बिंद्रा गोल्ड मेडल आहे. अभिनव बिंद्राचं पूर्ण हिस्ट्री बघा, कशा पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे. त्याला जे काही फायनान्शियल सपोर्ट आहे तो दुसऱ्यांना मिळतो का? मग तो काय तो प्रायव्हेट लेवलला, त्या घरचा पर्सनल लेवलला ते झालेलं आहे. मग त्या गोष्टी फार खूप चांगल्या पद्धतीने इथं बघणं गरजेचं आहे. आणि बाकीचे सगळे जे स्पोर्ट्स आहेत किंवा हे तुम्ही फोटोत बघताय टेबल टेनिस आहे, तर याच्यावर काम झालं पाहिजे आणि स्पोर्ट्स कल्चर भारतात आलं पाहिजे. कालचे प्रश्न बघा, प्रजासत्ताक दिनी नरेंद्र मोदी यांनी हलरी पगडी परिधान केली होती, बरोबर. जामनगरच्या राजघराण्याने दिलेली आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. 50 वर्षात प्रथमच प्रजासत्ताक दिन साजरा झालेला स्वाभिमान आंचल हा प्रदेश कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. 26 जानेवारी 2021 रोजी कोणत्या देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे दल संचलनात सामील झाले होते? बांगलादेश. त्याच्यानंतर पूर्व जयंतियाच्या टेकड्यांमध्ये रॅट होल खाणीद्वारे बेकायदेशीर कोळसा बाहेर काढला जातो. या टेकड्या कोणत्या राज्यात आहे? मेघालय. इंडियन पँगोलिन इंडेंजर्ड आहे, चायनीज पँगोलिन क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. दोन्ही बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात ठेवायला. क्रिटिकली इंडेंजर्ड सी, चायनाचा सी. ओके, तर हे लक्षात ठेवा. आजचे प्रश्न घ्या. शैक्षणिक श्रेयांक बँक 2021-22 पासून लागू होणार आहे. नॅकद्वारे अ श्रेणी मिळवलेले महाविद्यालय व विद्यापीठ शैक्षणिक श्रेयांक बँक योजनेत सहभागी होता येईल. फक्त अयोग्य, ब योग्य, अबयोग्य, दोन्ही अयोग्य. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कधी साजरा केला जातो? 1 ते 15 जानेवारी, 14 ते 28 फेब्रुवारी, 1 ते 15 मार्च, 14 ते 28 जानेवारी. भावना कांत यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या चमूत सहभागी झालेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक. मार्च 2020 मध्ये नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. फक्त अ, फक्त ब, अ यापैकी नाही. उत्तर कोरिया दक्षिण कोरिया दरम्यान कोणते रेखांश आहे? तर 30, 38, 51, 10. विज्ञान तंत्रज्ञान व नाविन्यता धोरण मसुदा 2020 नुसार किती खर्च जीडीपीच्या तुलनेत करणे अपेक्षित आहे? 2%, 4%, 5%, 3%. उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.